महाराजांनी जेव्हा गाणगापूर क्षेत्री आले, पहिला त्यांनी संगममध्ये गेले होते. बरोबर. तिथे भीमा अमरजा नदीचं 2 संगम आहे. तिथे औदुंबरचं झाड आहे, त्याच्या खाली अनुष्ठान करत होते. गाणगापूर संगममधून दररोज 12 वाजता भिक्षा मागायला येत होते. असेच एक दिवशी गरीब घरात गेले. त्यांचं जीवन भागणं जे आहे ते त्यांच्या घरातलं म्हैशी जे होतं त्याचं ते दूध देत नव्हतं. बरं. त्याच्याचे वज्ज उचलायला घेऊन जात होते. त्याच्यानी जे पैसे येत होते त्याच्यावर घर भागणं होतं त्यांचं. अच्छा. मग त्या दिवशी त्यांना काम भेटलं नाही ते म्हैशीला, तर तो गरीब होता. मग महाराजांनी त्यांचं घेऊन परीक्षा घ्यायला जाऊन दूध मागितलं. बरं. ते घरातले जे बायका होते ते म्हणले की असं हे दूध देत नाही, कुठून आणून दूध. महाराजांनी आज्ञा दिले, हे म्हैशी दूध देते, जाऊन घेऊन ये. त्या त्यांनी आज्ञा पालन केले. जाऊन काढल्यावर 2 तांब्या दूध निघाला. मग महाराजांनी ती भिक्षा म्हणून घेतले आणि निघून गेले. हे जे चमत्कार घडलं त्याच्यानंतर गावातल्या सगळ्या लोकांना समजून गेलं, कळा लागलं की महाराजांकडं दिव्यशक्ती आहे. ओके. आणि तसंच काळानंतर महाराजांनी त्रिमूर्ती अवतार आहे म्हणून स्वतः दाखवून दिले. त्याच्यानंतर इथल्या राजांनी महाराजांना जाऊन भेटून त्यांना गाणगापूरमध्ये येण्यासाठी निवेदन केले आणि महाराजांनी येऊन इथं मठ बांधून इथं राहायला सुरू केले.